नमस्कार. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे खानदेश मसाला किचन या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी लागणारी शेंगदाण्याची बर्फी, तेही कसलाही पाक न बनवता. त्याच्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथं घेतलेलं आहे. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच वाटीच्या प्रमाणाने मी गूळ घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे. सर्वात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. 10 मिनटं भाजल्यानंतर शेंगदाणे थंड करूया. 10 मिनटं शेंगदाणे थंड झाल्यावर मग त्यांची सालं काढून आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत. आता आपण त्यात किसलेला गूळ घालणार आहोत आणि तेही ग्राइंड करणार आहोत, म्हणजेच शेंगदाणे आणि गूळ एकजीव होतील. इथे आपण एका थाळीला तूप लावून ठेवतो आहे, जेणेकरून आपली बर्फी ताटाला चिटकणार नाही. आता आपण कढई तापायला ठेवत आहोत. अगदी 2 मिनटं आपल्याला हे सारण तुपात परतून घ्यायचं आहे. इथे मी 3 चमचे तूप वापरलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता. आता आपण ग्राइंड केलेलं सारण यात टाकून 2 मिनटं परतायचं आहे. त्यात थोडी वेलची पूड पण घालायची आहे. सारण आता आपण 2 मिनटासाठी परतून घेत आहोत आणि तुम्ही बघू शकता सारण किती मस्त असं मऊलुसलुशीत झालेलं आहे. आता आपण याला ज्या थाळीला ग्रेसिंग केलेलं आहे त्या थाळीत काढून घ्यायचे आहे. सारण काढल्यानंतर आपण याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत. आता आपलं बर्फीचं सारण सेट झालेलं आहे. त्यात तुम्ही गार्निशिंगसाठी काजू बदामचे काप टाकू शकता. हे सेट झाल्यानंतर मग आपण याला काप करून घेऊयात. ज्या आकाराचे काप तुम्हाला करायचे असतील तुम्ही त्या आकाराचे काप करू शकता. बघा किती मस्त आपली इथं बर्फी रेडी झालेली आहे. त्याच्यासाठी आपण कुठलाही पाक न बनवता, साखर न वापरता, अगदी गुळाचा वापर करून किती मस्त हेल्दी अशी बर्फी बनवलेली आहे, जी उपवासाला आपण मस्तपैकी खाऊ शकतो. इथे आपली बर्फी रेडी झालेली आहे. मस्त अशी बर्फी मऊसूत झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.